नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे। चेहरा न दाखवता तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब या दोन्ही तिन्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पैसे कमवायचे असतील तर विषय काय घ्यावेत हा बऱ्याच जणांचा पडलेला प्रश्न आहे। मित्रांनो, कंटेंट क्रिएशन किंवा हे कंटेंट क्रिएटर म्हणून जेव्हा तुम्हाला तुमचं काम सुरू करायचंय तेव्हा सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लागते ती म्हणजे तुमची आवड आणि तुम्ही ज्या क्षेत्राशी रिलेटेड तुम्हाला जे नॉलेज असेल त्या नॉलेजच्या हिशोबाने तुम्ही काम सुरू करताय। तर मी तुम्हाला इथे आपल्या काही महिला भगिनी असतील किंवा माझे काही बंधू असतील, वडीलधारे असतील, तर त्यांच्या ह्या सगळ्या प्रश्नाला हे कंबाईन उत्तर आहे, चेहरा न दाखवता पैसे कसे कमवावेत। तर याच्यासाठीचा जो पहिला विषय आहे तर तो तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असलेले जे व्हिडिओज असतात, स्टोरी टेलिंग ज्याला आपण कथा म्हणतो, असे व्हिडिओ बनवू शकता। दुसरा विषय आहे फूड ब्लॉगिंग, म्हणजे ज्या फूडच्या रेसिपी असतात ज्या घरच्या घरी तुम्ही बनवून दाखवू शकता, अशा फूड रेसिपीबद्दल तुम्ही काम करू शकता। तिसरा विषय आहे, तुम्ही जर शिक्षक एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करत असाल तर काय मॅथचे प्रॉब्लेम असतात किंवा काही निबंध लेखन असेल किंवा सायन्सचे ज्या काही डायग्राम्स असतात त्या तुम्ही वरून कॅमेरा पकडून खाली त्या डायग्राम स्केच करून दाखवून शिकवू शकता। हेही झाला एज्युकेशनलचा पार्ट, याच्यामध्ये चेहरा दाखवण्याची कुठंच गरज नाहीये। त्याच्यानंतरचा जो विषय आहे की जर तुम्ही एखादं सॉफ्टवेअर एडिटिंग असेल, सॉफ्टवेअरचा कोर्स असेल की वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमध्ये तुमची एक्सपर्टी असेल, चॅट जीपीटी मध्ये तुमची एक्सपर्टीज असेल, तर त्याच्यावरती कुठेही तुम्हाला फेस दाखवायची गरज नाही। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता आणि जसं आता मी तुमच्याशी बोलतोय इथं फक्त माझा तुम्हाला चेहरा दिसतोय, तसं तुम्हाला तिकडे तुमचा व्हॉइस दिसणार आहे आणि तुम्ही जे पुढे काय बोलताय ते असणार आहे। तर हे सॉफ्टवेअर बद्दल आहे की जे तुम्ही टिप्स अँड ट्रिक्स त्याच्याबद्दल तुम्ही शेअर करू शकता। आता तुम्ही बघितलं असाल की मोटिवेशनल सुविचारांचं एकदम फॅड उतरलंय। ह्या मराठी पेजेसवरती तुम्ही भरपूर सगळे पेजेस बघत असाल की ज्याच्यामुळे जीवनाविषयी जे सुविचार, पै पाहुण्यानं मारले जाणारे टोमणे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींचे एवढे सुविचार आलेले आहेत की असं वाटतं की आयला हे म्हणजेच लाईफ, एवढं मोटिवेशन त्या पेजेसमधून मिळतंय असं सध्या झालंय। तर एवढे सगळे तुम्ही बघू शकत असाल की त्याच्यामध्ये बनलेली पेजेस आहेत, याच्यामध्ये चेहरा दाखवायचा कुठंच नाही। दिवसाला 5-5, 6-6 पोस्ट त्या पेजेसवरती सध्या स्थितीला दिसते, हा एक ऑप्शन आहे। त्याच्यानंतरचा जो विषय आहे की DIY, डू इट युअर सेल्फ वाला जो पार्ट असतो की म्हणजे एखादी वस्तू आहे की आणली आणि तुम्ही जोडून दाखवताय कसं बनवायचं, की एखादी गोष्ट स्वतः कशी लावायची, एखादा गिझर असेल तो फिट कसा करायचा बाथरूम मध्ये, किंवा ट्यूब असेल, बल्ब असेल, अशा भरपूर सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुमचं तुम्ही करू शकता, त्याला DIY सेक्शन म्हणतात। त्याच्यानंतरचा विषय आहे प्रोडक्ट अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूइंग, म्हणजे तुम्ही एखादा ऑनलाईन प्रोडक्ट बद्दल बोलताय। तर फॉर एक्झाम्पल जसं मी आता रिसेंटली माईक घेतला, तर त्या माईक बद्दल जसा रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवला गेला तर तसे रिव्ह्यूचे व्हिडिओ तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता। अशा सांगायला भरपूर सगळ्या गोष्टी आहेत, पण हे सांगत असताना किंवा हे करत असताना कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आवड, संयम आणि तो लागणारा थोडा वेळ आणि छोटी मोठी असणारी इन्व्हेस्टमेंट, ह्याच गोष्टी आहेत। वेळ म्हणजेच तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि आवड म्हणजेच तुमचं भांडवल आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर ह्या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये तुम्हाला जास्त अवघड काही जाणार नाही। कमीत कमी 2-3 महिन्यामध्ये तुम्ही थोडे पैसे कमवायला सुरू करू शकत असाल, पण कुठलंही डायरेक्ट काम सोडून देऊन फुल टाइम करायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा। हे फुल टाइम लगेच करायच्या भानगडीत पडू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे। जे काही करताय ते साइड बाय साइड करा, जसं मी करतोय। आता सध्या माझी फुल टाइम नोकरी आहे, मी ऍज अ डिजिटल मार्केटर म्हणून काम करतोय मार्केटमध्ये मागील 8-10 वर्षापासून। तर डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्राबद्दल नॉलेज असल्यामुळेच ही कंटेंट क्रिएशनची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एवढं चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतोय। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू। पूर्ण एक 1 by 1 सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, ज्या विषयावरती तुम्हाला आवड आहे त्या विषयाचा व्हिडिओ बनवायला सुरुवात करा। 2025 तोंडावरच आहे, देवाचं नाव घ्या आणि सुरू करा। लवकरच भेटू, नवीन विषय, नवीन माहिती, नवीन व्हिडिओ। तोपर्यंत मराठी माणसाच्या हक्काच्या पेजला फॉलो आणि शेअर, लाईक, कमेंट करायला विसरायचं नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।